तिळाची ऊब लाभो तुम्हाला, गुळाचा गोडवा येऊ जीवनाला. यशाची पतंग उडो गगनावरती, तुम्हाच आणि तुमच्या सगळ्या गोड परिवारास माझ्याकडून मकर संक्रांतीच्या किंवा येणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नमस्कार मंडळी, प्रिया झूम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर म्हणजे आपण कालच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती संबंधीची संपूर्ण माहिती तर पाहिलेलीच आहे की मकर संक्रांत कशावरती आलेली आहे किंवा मकर संक्रांतीचा रंग कोणता आहे, कोणती कामे करायची आहेत किंवा बरीचशी जी संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ मकर संक्रांत स्पेशलच असणार आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची वस्त्र किंवा साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाचे वस्त्र नेसू नये किंवा कोणता रंग अशुभ आहे याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता संपूर्ण पहा, कारण माझ्या सगळ्या मैत्रिणींना संक्रांतीच्या दिवशी छान हळदी कुंकू असतं, छान साडी वगैरे नेसायची असते. तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहिला तर मी असे 4-5 शुभ रंग सांगणार आहे. यातील कुठल्याही रंगाची साडी तुम्ही नेसू शकता आणि एक असा अशुभ रंग आहे ज्याची साडी आपल्याला संक्रांतीच्या दिवशी ज्या कलरची साडी आपल्याला अजिबात चुकूनही नेसायची नाही आहे. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मंडळी, यावर्षी मकर संक्रांती सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. 13 किंवा 14 जानेवारीला संक्रांत येणं असं क्वचितच घडतं, मात्र नेहमी हा सण 15 जानेवारीला साजरा केला जातो. जेव्हा सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये मकर संक्रांतीचं वाहन, उपवाहन किंवा बरीचशी माहिती मी तुम्हाला सांगते. तर यावर्षी मकर संक्रांत ही घोड्यावरती बसून आलेली आहे, म्हणजे घोडा मकर संक्रांतीचं वाहन आहे. त्याचबरोबर उपवाहन सिंहीण असं आहे. तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतलेला आहे, हळदीचा टिळा लावलेला आहे, वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे. त्याचबरोबर वासाकरता तिने दुर्वा घेतलेले आहेत आणि चित्राती भक्षण करत आहे. त्याचबरोबर ती जातीनं ब्राह्मण आहे. भूषणार्थ सोने तिने धारण केलेले आहे. वार नाव घोरा व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त 15 आहे. ती उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे. मैत्रिणींनो, संक्रांतीचे फल आपण पाहूयात. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांत जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल. संक्रांतीच्या पर्वकालात आपल्याला कुठलं दान द्यायचं आहे तर नवे भांडे, गाईला घास, अन्न, तीळ, गूळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र आपण ह्यापैकी कुठलीही वस्तू दान करू शकतो. तर मैत्रिणींनो, आता आपण थोडक्यात पाहून घेऊयात की मकर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे किंवा साडी आपण नेसायची आहे, जे रंग यावर्षी संक्रांतीसाठी खूप असे शुभ मानले गेलेले आहेत. तर त्यातील पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग. तर लाल रंगाची साडी म्हणजे लाल रंग जो आहे तो लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे. आणि संक्रांत म्हणजे काय तर संक्रांत म्हणजे कुठल्याही प्रकारचं संकट नाही किंवा अशुभ नाही. संक्रांत हे जगन्नाथ मातेचं, अंबाबाईचंच एक रूप आहे आणि लक्ष्मीचंच रूप आहे. आणि लाल जो रंग आहे तो लक्ष्मी मातेला खूप आवडतो किंवा खूप आवडीचा लक्ष्मी मातेचा रंग आहे. आणि लाल रंग या दिवशी आपण लाल रंगाची साडी किंवा कपडे नक्कीच परिधान करू शकतो. त्यानंतर दुसरा रंग आहे गुलाबी रंग. तर गुलाबी रंगाची साडीसुद्धा आपण परिधान करू शकतो. हा प्रेमपूर्वक रंग असल्यामुळे, प्रेमाचा रंग असल्यामुळे, त्याचबरोबर शांततेचा रंग असल्यामुळे या रंगाची साडी आपण नक्कीच मकर संक्रांतीच्या दिवशी, आणि खूप पॉझिटिव्हिटी देणारा हा रंग आहे त्यामुळे आपण या दिवशी गुलाबी रंगाची साडीसुद्धा नक्कीच नेसू शकतो. त्यासोबत त्या रंगाचे वस्त्रसुद्धा परिधान करू शकतो. त्यानंतरचा तिसरा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग. तर मकर संक्रांत ही सूर्यदेवाला समर्पित असा सण आहे आणि सूर्यदेवाचा आवडीचा रंग किंवा सूर्यदेवांचा रंग हा केशरी रंग आहे, ऑरेंज रंग आहे. त्यामुळे केशरी रंगाची साडी तुम्ही नक्कीच परिधान करू शकता. केशरी रंगसुद्धा संक्रांतीसाठी खूप यावर्षी शुभ मानला गेलेला आहे. त्यानंतरचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. तर हिरवा रंगसुद्धा तुम्ही संक्रांतीच्या दिवशी नक्कीच परिधान करू शकता किंवा संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता हिरव्या रंगाची साडी. हिरवा रंग आता संक्रांतीच्या काळामध्ये सगळे जे म्हणजे पिकं वगैरे असतात ना, ती छान आलेली असतात आणि सगळीकडे हिरवळसुद्धा असते. त्यामुळे हिरवा रंग अजून छान पॉझिटिव्हिटी आपल्याला देऊन जातो. त्यामुळे हिरवा रंगसुद्धा संक्रांतीच्यासाठी खूप यावर्षी शुभ आहे. त्यानंतर दुसरा रंग आहे तो म्हणजे पोपटी रंग. तर पोपटी रंगाची साडीसुद्धा खूप अशी सकारात्मकता आपल्यामध्ये पोपटी रंग पसरवत असतो आपल्याकडे. त्यामुळे मग पोपटी रंगाची साडीसुद्धा तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी नेसू शकता किंवा
कपडेसुद्धा घालू शकता. तर हे रंग जे आहेत हे मकर संक्रांत म्हणजे 15 जानेवारी 2024 मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या रंगाचे कपडे घालू शकता. खूप असे शुभ रंग या वर्षीचे आहेत. आणि त्यानंतर संक्रांतीच्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे नाही हे आपण पाहूयात. तर मंडळी, यावर्षी संक्रांत ही काळ्या रंगावरती आहे. म्हणजे संक्रांतीने काळ्या रंगाची साडी घातलेली आहे आणि किंवा कपडे घातलेले आहेत. त्यामुळे काळा रंग आपल्याला या वर्षी संक्रांतीच्या दिवशी अजिबात परिधान करायचं नाही आहे. कारण बऱ्याच आता ठिकाणी काळा रंग संक्रांतीच्या दिवशी घालणं खूप छान पॉझिटिव्ह समजलं जातं. कारण थंडीचे दिवस असतात, संक्रांतीपासून थंडी वाढत असते आणि त्यामुळे मग काळा रंग जो असतो तो उष्णता शोषून घेत असतो. त्यामुळे संक्रांतीला काळा रंग घालण्याची प्रथा आहे. परंतु यावर्षी संक्रांतीनेच काळा रंग परिधान केल्यामुळे किंवा संक्रांती काळ्या रंगावरती असल्यामुळे आपल्याला यावर्षी चुकूनसुद्धा काळा रंग परिधान करायचा नाही आहे. ना बालकांना काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत, नाही वृद्धांना, नाही आपण स्वतः काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. यावर्षी आपल्याला काळ्या रंगाची साडी अजिबात चुकूनसुद्धा नेसायची नाही आहे. तर हा छोटासा व्हिडिओ होता. यामध्ये मी तुम्हाला संक्रांतीची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये तिळगुळ घ्या, गोड बोला लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की कुठल्या रंगाच्या साड्या आपण मकर संक्रांतीच्या दिवशी घालू शकतो. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की येत जाईल. सगळी माहिती तुम्हाला सणांच्या अगोदर मी देण्याचा प्रयत्न करत जाईन. चला तर मग मंडळी, पुन्हा भेटूयात अशाच एका छोट्याशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.